नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजपासूनच राज्यामध्ये हवामान ढगाळ आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर 1, 2, 3 फेब्रुवारीला राज्यातील काही ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे। आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत कोणकोणत्या भागामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय, तुमच्या भागामध्ये हवामान कसं आहे ते देखील आपल्या कमेंटमध्ये मित्रांनो तुम्ही कळवू शकता। तर मित्रांनो, आज आपल्याला दुपारनंतर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश या ठिकाणी, कोकणपट्टी, उत्तर महाराष्ट्र संपूर्णच भागामध्ये दुपारनंतर या ठिकाणी व रात्री आपलं हवामान हे ढगाळ पाहायला मिळतंय। काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा देखील पाऊस आपल्याला आज पाहायला मिळू शकतो। परंतु या ठिकाणी मित्रांनो, आपण एकंदरीत जर विचार केला तर या ठिकाणी 1 फेब्रुवारी पासून आपल्याला पाऊस काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे। पाऊस या ठिकाणी आपल्याला विदर्भ व मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता, या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, नांदेड या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो। तसंच विदर्भामध्ये अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळतंय। तर स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते व काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। तर या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते, तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, एकंदरीत या ठिकाणी मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये व पश्चिम महाराष्ट्रामध्येच आपल्याला काही ठिकाणी हलक्या तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। परंतु मित्रांनो, जास्त काही पावसाची शक्यता आपल्याला 1 फेब्रुवारीला देखील पाहायला मिळत नाही। उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील या ठिकाणी पावसाची शक्यता कमीच पाहायला मिळते। एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्येच एकंदरीत विचार केला तर हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु पावसाची शक्यता ही आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे। मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।